मीनाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चिकन पुलाव रेसिपी बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आता तुम्ही घाटावरचं चमचमीत सुकं चिकन दाखवा. तर म्हटलं चला ती रेसिपी तुम्हाला दाखवते. चमचमीत सुकं चिकन. बघूया मग साहित्य आणि कृती. चिकन मी हे 1/2 किलो घेतलेलं आहे आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं. खडा मसाला, छोटी वेलची, मोठी वेलची, दालचिनी आणि तमालपत्र. ही आलं लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर हे खोबरं भाजून आणि कांदा भाजून त्याचं वाटण केलेलं आहे. कांदा, चवीपुरतं मीठ, हा आमचा कोल्हापूर मसाला म्हणजेच कांदा लसूण चटणी आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर. तेल टाकूया. चिकन मटण म्हटलं की थोडं तेल जास्त लागतं. तेल तापलेलं आहे. यात आपण हे खडे मसाले टाकायचे आणि थोडं परतून घ्यायचं याला. यात टाकायचा कांदा बारीक चिरलेला, कांदा परतला गेला आहे आता गुलाबी रंगावर. आता टाकायचं आलं लसूण पेस्ट. ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची आपण, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. पेस्ट चांगली भाजली गेली. आता टाकायचं चिकन. आणि हे मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं जरा. थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे मसाला करपत नाही. आणि याला झाकून ठेवायचं एक 5-7 मिनिटं. चिकन छान परतलं आहे. आता हे काढून घेऊया आपण याच्यात आणि आता फोडणी टाकू आपण चिकनला. थोडंसं तेल, साधारण 2 चमचे. फोडणीसाठी जरा जास्त लागतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली होती ती टाकायची त्यात. आलं लसणाची पेस्ट आहे. आलं लसूण, कोथिंबीर आणि पुदिना. हे कांदा आणि खोबरं आपण वाटण केलेलं. घाटी मसाला 2 चमचे. म्हणजेच हा कांदा लसूण चटणी. रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर. थोडंसं पाणी टाकायचं. गरम टाकायचं मात्र थोडं, म्हणजे छान भाजलं जातं.
छान कलर आलाय बघा, मस्त मसाला छान भाजला गेलाय, तेल सुटलेलं आहे बाजूला आता बघा. आणि आता हे चिकन आपण टाकायचं त्यात. मीठ आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं, हळद मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे बेताने मीठ टाका. मस्त स्वाद येतोय, सुगंध. थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवायचं 10 मिनिटं. आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आता आपण सर्व करूया त्याला. घाटावरचं सुकं चिकन करून तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. माझ्या मीनाज किचन या YouTube चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.